हॅलो 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 हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्य सर्वदा. गणरायाला वंदन करून व शिव छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन नक्कीच मी निलेश गायकर आपल्यापर्यंत सलग 4थ्या दिवसामध्ये जोडला गेलोय. अगदी पाहायला गेलं तर पहिली मॅच आपण पहिली मैदानाच्या आतमध्ये वाडेकर संघाचा एक चांगला खेळ केला, त्यांच्या माध्यमातून सामना जिंकला गेलाय. आणि दुसरी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाडेकर बी विपक्ष गोरसाई संघ, एक भिवंडी विभागातील नामांकित संघ आपण पाहणार आहोत. त्यांना फाईट करताना आपण वाडेकर बी संघाला पाहणार आहोत. वाडेकर बी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि समोर एक चांगला संघ असताना मात्र कशा प्रकारे रणनीती करण्याचा मानस मनाशी बाळगून मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय एका बाजूने सूरज केने त्यांना फाईट करेल भावेश पवार सर. नक्कीच नुकताच ISPL कुठेतरी आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झाली आहे. तर का विचार केला ना नक्कीच आपला ठाणे जिल्ह्याचा, तर नक्कीच या खेळाडूने मात्र ठाणे जिल्ह्याचं नाव साता समुद्रापलीकडे पोहोचवण्याचं काम केलं आहे. तोच खेळाडू मात्र इन ॲक्शनमध्ये आज कोंढेरी या क्रीडांगणावरती आपण खेळताना पाहतोय. नक्कीच शुभ आगमन झालं या स्पर्धेचे सर्व अर्थात जगन्नाना पाटील कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि नवनिर्वाचित. नक्की त्यांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती स्पर्धा घडवली जाते मोलाचं योगदान नक्कीच आपल्याला लाभत असतं. तेच नक्कीच आपण पाहू शकता जगन्नाना पाटील. विनंती असेल की पण व्यासपीठावर देऊन स्थान बनवायचं आहे. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटने, पहिला चेंडू बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेग मात्र भन्नाट आहे. अगदी पाहिलं तर बिहाइंड द विकेट चेंडूला कॅरी केलं जातोय. तत्पर डॉट चेंडूची वेळ सांगता 3 षटकांचा सामना कुठेतरी 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र जोडावे लागतील. समोर एक चांगला संघ आहे आणि त्या संघाला मात्र कुठेतरी कमी धावांवरती रोखावं लागेल. पहिला गोलंदाज आपण पाहतो योगेशला, चांगला गोलंदाज आहे. अगदी 38 सर्कलच्या बाहेर जर पाहायला गेलं तर पॉवर प्ले षटक आहे आणि 2 क्षेत्ररक्षक मात्र लॉंगऑफ आणि डीप मिड विकेटला आपण पाहतोय. दुसरा चेंडू असेल, पुन्हा त्या शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडूला दिशा दिली आहे. मात्र या फटक्यासाठी अगोदर क्षेत्ररक्षण सजवलं असावं. या प्रकारचा हा चेंडू फेकला गेला जातोय. पर मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. कारण का खरा गोलंदाज तो असतो जो मात्र फलंदाजाला रीड करून चांगली गोलंदाजी करत असतो आणि त्याच पद्धतीने मात्र चांगला चेंडू फेकण्याचा मानस जरूर वाडेकर बी संघाच्या माध्यमातून केला जातोय. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता भावेश पवार सर, नक्कीच अफलातून फलंदाज आहे. ज्या पद्धतीने मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, नक्कीच एक मागील सामन्याचा हिरो अर्थातच भावेश पवार सर. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता कशा प्रकारे मात्र अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न वाडेकर बी संघाच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू होता, अगदी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची वेळ सांगता अफलातून गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. जरूर समोर एक चांगला संघ असताना मात्र आपला संघ कशा प्रकारे खेळ करेल आणि आपले एक 100% एफर्ट देऊन मात्र आपल्या संघाला चांगला कशा प्रकारे खेळता येईल याच्याकडे लक्ष मात्र वाडेकर बी संघाच्या माध्यमातून केला जातोय. हरकत नाहीये, धावसंख्येचा विचार धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 1 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी आहे परंतु स्ट्राईक एंडला मात्र बॅकअप तेवढ्या ताकदीचं पाहायला मिळत नाहीये. तत्पर मिळालेली एकच धाव, अफलातून गोलंदाजी. कौतुक करावं लागेल योगेशचं, ज्या पद्धतीने समोर चांगले फलंदाज असताना दोन्ही फलंदाजांना मात्र कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम केलं जात आहे. प्रत्येक चेंडू मात्र विविधतेने आणि नैतिकतेने भरलेला फेकला जातोय. कारण का एक व्हेरिएशनचा सिद्धांत मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून वापरला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिर या पाहायला मिळते 2 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. पॉवर प्ले षटक आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये कुठेतरी धावा मात्र गोरसई बी संघाला आपण येताना पाहत नाहीयेत, परंतु फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, झेलची संधी, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पर मात्र सोपा झेल सूरजच्या माध्यमातून सोडला जात आहे. सूरज वर्सेस सूरज, नक्कीच हा मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी विकेटची मात्र नितांत आवश्यकता होती. चांगला झेल मात्र 38 सर्कलमध्ये सोडला जात आहे. तत्पर मिळालेली 1 धाव. कुठेतरी अशा प्रकारच्या चुका वाडेकर बी संघाला मात्र महागात पडू शकतात, कारण समोर एक चांगला संघ आहे आणि त्या संघाला पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न
योगेशच्या माध्यमातून केला गेलाय. धावसंख्या स्थिर. पॉवर प्लेचे षटक चालू असताना 3 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. अजूनही पॉवर प्लेच्या षटकामधील एक चेंडू मात्र शिल्लक असेल. फ्लातून मात्र गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. नक्कीच लाऊड अपील करण्याचा प्रयत्न केला परंतु पंचांनी मात्र फेटाळून लावली आहे. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय हिरामान करकर सर असतील, कृष्णा केने सर असतील, योगेश बुटेरे सर, 3 पंच मात्र आज मेगा फायनल डे मध्ये आपण पाहणार आहोत. नक्कीच मेगा फायनलचा डे आणि अर्थातच दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतील. गोरसे बी असेल, गोटेकर असेल, अनेक संघ मात्र या स्पर्धेमध्ये स्पर्धेची पूर्ण चर्चा पूर्ण ठाणा ग्रामीण क्रिकेट असेल याच्या माध्यमातून जोडली गेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. नक्कीच पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकाचा नक्कीच बोलबाला राहिला अर्थातच वाडेकर बी संघाचा. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली एक प्रशंसा करावी लागेल. समोर एक चांगला संघ असताना आणि त्या संघासमोर अप्रतिम खेळ मात्र वाडेकर बी संघाच्या माध्यमातून केला जातोय. नौका संघ वाडेकर बी आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. कारण समोर एक चांगला फलंदाज सूरज केनेचा विचार केला तर आतापर्यंत वैयक्तिक 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावा त्याच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात. भावेश सुद्धा मात्र भावेशची बॅट आक्रमकता दाखवत नाहीये परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. जर इथून 2 षटकामध्ये 30+ धावा जर जोडल्या गेल्या तर नक्कीच एक फायटिंग स्कोअर गोरसे बी संघ मात्र उभा करेल काही शंका नाहीये. कारण का अजूनही नक्कीच आपण पाहिलं डगआउट मध्ये पवन असेल, अनेक फलंदाज आपण गोरसे बी संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये पाहत असतो. या संघाचा नक्कीच बोलबाला पूर्ण भारतभर जरूर ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून जोडला गेलाय. पहिला चेंडू असेल राईट मोर द विकेटने. पुन्हा एकदा बॅटची कडा, शॉट थर्ड मॅन मोतोय बीट, शॉट फाईन लगवतोय बीट, चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये जरूर रेस लागले असावे. तिसरा धावेचा प्रयत्न, धावबाची संधी झाली आहे परंतु सुखरूपरित्या भावेश पवार सर मात्र पॉइंटिंग क्रीज मध्ये पोहोचतात. जिथे मात्र कुठेतरी 2 धावा तिथे 3 धावामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. कारण का भावेशला माहिती आहे स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं फार गरजेचं असेल कारण का धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि त्या अनुषंगाने कुठेतरी या 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 3 धावाने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना प्रत्येक चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षण अटॅकिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. अफलातून मात्र कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ वाडेकर बस संघाचा राहिला आहे. समोर मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहणार होता आता भावेश आणि गोलंदाज असेल निखिल टू भावेश असा सामना पाहायला मिळेल. दुसरा चेंडू आपण राईट आर्म राऊंड विकेटने. पुन्हा एकदा कोलबा टप्प्याचा चेंडू यॉर्कर डिलिव्हरी फ्लॅटून मात्र गोलंदाजी केली जाते. ते मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कुठेतरी लॉंगॉन मध्ये आपण योगेशला पाहतो. योगेशच्या माध्यमातून चांगला षटक हाताळला गेला परंतु क्षेत्ररक्षण मात्र खराब पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी जरूर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण वाडेगिरी संघाच्या माध्यमातून पाहिली गेली. एकही चौकार षटकार मात्र तब्बल 8 चेंडू मात्र आला नाही आणि कुठेतरी मात्र जखडून ठेवलं गेलाय गोरसे बी संघाला. अशाच पद्धतीची गोलंदाजीची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मात्र यॉर्कर डिलिव्हरी फेकण्याचा प्रयत्न केला जातो. कुठलेही मात्र मोठे फटके खेळू दिले जात नाहीये. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा योगेशच्या मध्ये फुल आरलाईनचा चेंडू, झेलची संधी आहे. झेल मात्र पकडला जाईल. फलंदाज फेल. बिग विकेट डाऊन. भावेश सर बॅक टू डगआउट. पाहायला मिळतोय. भावेश सर मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पवन केने.
A1 पवन. पवनची बॅट मात्र नक्कीच आक्रमकता दाखवावी लागेल, कारण धावसंख्येचा विचार केला ना तर धावसंख्या आपल्याला स्थिर पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. कुठेतरी नौका संघ आहे वाडेकर बी संघ आणि त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली गेली आहे. समोर एक चांगला संघ असताना त्या संघासमोर एक 100% एफर्ट देऊन खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण आपण मगाशी ओपनमध्ये पाहिलं की वाडेकर बी संघाचा कर्णधार म्हटलं की जर समोर चांगला संघ आहे आणि त्या संघासमोर मात्र कुठेतरी आम्ही प्रयत्न चांगले करू. तर मॅम पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टन चेंडू पाहायला मिळतो आणि पंचांचे दोन्ही हात मात्र समांतर दिशेत आपल्याला पाहायला मिळतील. तत्पर वाईट स्वरूपात ही धाव मात्र धावफलकामध्ये ऍड केली जाईल. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या वेळी एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा मिळतात त्यानंतर सामना टर्न होताना अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिला आहे, परंतु त्याच प्रकारचं चित्र या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? चांगला चेंडू होता की फलंदाज असणारा सूरज केनेच्या बॅटमधून आपण पाहतोय षटकार. सूरज मात्र ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने पवनने फलंदाजी केली आहे आणि त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी करताना आपण पाहतोय सूरज केनेला. नवीन गोलंदाज अर्थातच पाहायला गेलं तर प्रथमेश आपण पाहतोय. प्रथमेशनं जरूर चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यू मिस आय विल बी डेफिनेटली. फलंदाज फेल एष्टा उद्ध्वस्त करू शकतो. फर्निचर दिस टाइम बॅक टू डगआउट. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. या सामन्यामध्ये वार आणि पलटवार आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये जरूर वार केला वाडेकर बी संघाच्या माध्यमातून गोरसाई संघावरती आणि दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच पवन केनेचा वार मात्र राहिला वाडेकर बी संघावरती. आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर महत्वाची विकेट मात्र सूरज केनेला माघारी परतावा लागलाय. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अर्थातच सूरज किशोर मुकदमला आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. जरूर कमबॅक करावा लागेल. वाडेकर बी संघाचा मात्र चांगला खेळ राहिलाय, कारण समोर एक दादा संघ असताना गोरसई बी आणि त्या संघासमोर चांगली मात्र कामगिरी राहिली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. दिशा दिली बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दूरवर शत्रू चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल तर ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळते. मात्र एका धावेने मात्र समाधान मानावे लागेल, कारण का माहिती आहे समोर एक पवन चांगला लयमध्ये सापडताना पाहिलाय आणि त्यांना कुठेतरी स्ट्राईक रेटवरती आणण्याची आवश्यकता असताना एक मात्र सिंगल स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 या होती. आतापर्यंत चेंडू फेकले गेले 3. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. तर मॅन ॲडबॅटने केल्याचा प्रयत्न. खराब चेंडू आहे. चेंडू मात्र थांबणार नाहीये. लॉंग ऑनला फेकून दिलाय 6 धावेंसाठी. बिग ब्लास्ट षटकार. नक्कीच पुढील मॅच आपण पाहणार आहोत नांदेड विपक्ष बल्ल्याने. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण इनिंग टॉससाठी यायचं आहे. तर मॅम पुन्हा एकदा फिंगर रोल्स केले होते, परंतु चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जास्त वलन घेतोय. मात्र पंचांनी पाहिलं आणि नक्कीच वाईड घोषित केलाय, कारण का वाडेकर संघाचा विचार केला तर अनेक फिरकेपट्टू या संघामध्ये घडत असतात. एक फिरकीटीच पट्टूंचा माहेर घर म्हणून वाडेकर संघाला ओळखलं जातं, कारण का वाडेकर 20 संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी नवीन संघ आहे आणि त्या संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. परंतु अर्थातच समोर एक चांगला संघ आहे आणि पवनच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्या धावा आलेत. पुन्हा एकदा फिंगर रोल्स करण्याचा प्रयत्न. अमेझिंग फ्लॅटून डिलिव्हरी, सरप्राईज करणारे डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची वेळ सांगता नक्कीच 2 षटकार प्रथमेशच्या गोलंदाजीवरती खर्च केले, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील, अर्थातच फेकला जाईल गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून आणि स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता पवन केले, अर्थातच A1 पवन.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुल ऑर्लेनचा चेंडू होता. नक्कीच आमच्या व्हीआयपी टाईजला सन्मान देणारा हा ब्रँडेड षटकार. असेल नांदिवली संघाला की आपला कर्णधाराला पाठवायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार होता. अर्थातच पाहायला गेला तर नांदिवली विपक्ष बल्लाणी संघ. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधाराकडे आपण लगेच यायचा. टॉस केला जाईल. नक्कीच गोरसाई संघ की जगन्नाथ पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नांदिवली विपक्ष बल्लाणी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचले 45 आकडा होते. 46 धावांचं मात्र पाठलाग करावा लागेल. वाडेकर बी संघाला पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी राहिली. नांदिवली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचा. नांदिवली संघ बिग फाईड मॅच आपण पाहणार आहोत. नांदिवली विपक्ष बल्लाणी संघ. एक कल्याण विभागातील संघ पाहणार होता, एक असेल टिटवाला विभागातील संघ. नक्कीच 46 धावांचा पाठलाग करावा लागेल. समोर एक चांगला संघ आहे. चांगली गोलंदाजी आपण योगेशच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पाहिली. त्यानंतर पवनची बॅट मात्र आक्रमकता दाखवली. त्या अनुषंगाने कुठेतरी धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. घोरसई अर्थात श्री गजानन डेव्हलपर्स गोरसाई संघाची जगन्नाथ पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का अनेक स्पर्धा आपण पाहायला गेल्या तर नुकतीच ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघाने मात्र विजेतापद पटकावलं. दरम्यान आपण पाहूया नक्कीच जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने असेल नांदिवली संघ आणि त्यांना फाईट करेल अर्थातच बल्लाणी संघ. नक्कीच दोन संघामध्ये टॉस केला जातो. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहणार. बल्लाणी विपक्ष कोलिवली कोली नांदिवली. नक्कीच दोन संघांदरम्यान टॉस केला जातो. हेडीचा कॉल केलाय आणि नक्कीच टॉस जिंकलाय बल्लाणी संघाने. बल्लाणी संघाचा विचार केला तर नक्कीच आपण अनेक स्पर्धांमध्ये खेळत असता. टॉस जिंकला प्रथम डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारू आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर एक चांगला संघ आहे. कल्याण विभागातील एक दादा संघ आहे आणि त्या संघासमोर खेळताना कुठपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? प्रयत्न करू कमीत कमी 10 मध्ये रोखण्याचा. नक्कीच हरकत नाहीये. एकंदरीत शेवटचा क्वेश्चन असेल या स्पर्धेबद्दल आणि या पूर्ण नियोजन आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगली स्पर्धा आयोजन केलेली आहे. त्याबद्दल आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद स्पर्धकांचे. धन्यवाद. हरकत नाहीये. एका बाजूने आपण पाहतोय नांदिवली संघाचा कर्णधार नक्कीच टॉस जिंकलाय बल्लाणी संघाला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय नांदिवली संघाला. ऑल टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पहिला चेंडू मात्र पंचांनी वाईड घोषित केले. कुठेतरी 46 धावांचा पाठलाग करायचे आणि सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निखिल आणि प्रथमेश
वाडेकर बी संघाच्या माध्यमातून पवन मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, दिशा दिली, ऑन ड्राईव्ह केलाय, मात्र कुठेतरी लॉंग ऑफ मध्ये सूरजच्या माध्यमातून चुका पाहायला मिळतात. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र सहजरित्या 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. एक चांगला कंटेस्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये परतताना आपण पाहतोय. एका बाजूने वाडेकर बी संघ आणि दुसऱ्या बाजूने मात्र घोरसई बी अर्थात श्री गजानन डेव्हलपर्स यांनी संघांनी मात्र पुरस्कृत केलेला संघ पाहतोय. जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केलेला संघ घोरसई त्या संघाच्या माध्यमातून चांगला खेळ सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गॅप स्टेशन मध्ये जातोय, चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. अफलातून खेळ वाडेकर बी संघाच्या माध्यमातून पाहतोय. आता सर्वांची मने जिंकल्या दरम्यान नक्कीच यॉर्कर डिलिव्हरी एस्टा उद्ध्वस्त करून सोडतोय, फर्निचर दिष्ट आहे, पहिली विकेट डाऊन, बॅक टू डगआउट. दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. अगदी पाहायला गेलं तर ऑन द मिस्टेक फेकी नक्कीच भावे सर असतील यांच्या माध्यमातून कलेक्ट केलं जातं, तत्पर मात्र मिळतील 2 धावा. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या मात्र पहिल्या षटक मार्गस्थ असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9वी आकडेवारी. प्रति षटकामागे 15.00 सरासरी धावसंख्या मेंटेन करायची आहे. ते अर्थातच वाडेकर बी संघ नक्की चांगली मजल मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपण प्रयत्न करताना पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वेगवान गतीने वाढतीये. पहिला षटक मात्र पवन केनेच्या हातातून नक्कीच चांगला चेंडू मात्र हाताळावा लागेल. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा लावण्याचा प्रयत्न, फिंगर ऑफ फलंदाज बाद, बॅक टू डगआउट. दुसरी विकेट माझ्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूरज बॅक टू डगआउट जाताना पाहतोय. श्री गजानन डेव्हलपर्स घोरसई बी संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना पाहतोय. जगन्नाथ पुरस्कृत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेला 9वी आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत, अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. पहिला षटक मार्गस्थ असताना पिवनच्या षटक आणि पिवनच्या षटकामध्ये कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल, परंतु अर्थातच कमी लेखून चालणार नाहीये वाडेकर बी संघाला. त्या संघाने मात्र चांगली कामगिरी, समोर एक चांगला संघ असता त्या संघासमोर मात्र कुठेतरी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बराच काल उचली घेतोय. नक्कीच पंचांचं षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9वी आकड्यावरती. 2 विकेट लॉस.
नक्कीच दुसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. प्राऊड ऑफ भेवंडी भावेश पवार सर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर नौका फलंदाज असेल अर्थातच आपण पाहतो इनॅट नंबर 4 वरती योगेशला खेळताना पाहणार आहोत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा आधी चेंडू होता माकमाली स्पर्श फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट. चेंडूवरती मात्र विकेटची पतन झालं होताना पाहतोय भावेश पवार. नक्कीच सर यांना म्हटलं जातं का पद्धतीने म्हटलं जातं अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून गाजून सोडले गेलेत आणि नुकत्याच ISPL मध्ये कोलकाता संघाच्या माध्यमातून त्यांना खेळताना पण पाहत आयकॉनची भूमिका जरूर त्यांच्या माध्यमातून साकारली गेली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता दिशा दिली खाली क्षेत्र निवडलाय मात्र दूरवरून अर्थातच लॉंगॉन वरून पवन अर्थातच आपण कपिलला पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. अखेर कुठेतरी चेंडू मात्र सीमा रेषेबाहेर जात असताना मात्र चेंडूला झोकवून स्वतःला झोकून मात्र चेंडूला अडवलं गेलं. तर आपल्या संघासाठी सहजरित्या मात्र 4 धावा सेव्ह केल्या. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन डबल डिजिट अंकामध्ये पोहोचली आहे. अर्थातच 11 या आकड्यावरती. आता मात्र उर्वरित 10 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि धावा कराव्या लागतील 35. 10 चेंडू 35 धावांचं समीकरण. शरीराचा वेध घेणारा चेंडू डायरेक्ट हिटची संधी बॅकअप मात्र ताकदीचं नाहीये पर मिळतील 2 धावा. नक्कीच चांगला खेळ लेग बायच्या स्वरूपात 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. चांगली कामगिरी नक्कीच भावेश सरांच्या माध्यमातून केली जाते परंतु पवनने मात्र आज चांगला खेळ या सामन्यामध्ये केलाय. ज्या पद्धतीने पवनने कुठेतरी फलंदाजी केली वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 22 धावा जोडल्या गेल्या आणि त्याच्या जोरावरती हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली दमदार पद्धतीने लढत देताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला स्लॉट मध्ये त्याला फेकून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. हा 6 धावांसाठी षटकार. नक्कीच नौका संघ वाडेकर बी संघाला आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ. ज्यावेळी भावेश पवार सारखा गोलंदाजावरती आपण ज्यावेळी षटकार पाहिला जातो त्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल मात्र हाय होताना आपण पाहतोय खेळाडूचा आणि धावसंख्येचा विचार केला षटकाराला त्यानंतर जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 आकड्यावरती. उर्वरित अजूनही मात्र 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये बिहाइंड द विकेट मात्र यष्टीरक्षक चेंडूला कॅरी करेल तत्पर निर्धाव चेंडूची होईल सांगता. 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाडेकर बी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 आकड्यावरती. 4 विकेट लॉस वाडेकर संघ. षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाले कपिल केने. 7 चेंडूंनी 27 धावांचं एक कठीण मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये जरूर चांगली धावसंख्या 9 जोडली गेली त्यानंतर भावेश परांच्या गोलंदाजीवरती 10 धावा आणि एक महत्वाची विकेट कॅरी केली आणि तिसरा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कपिल केने. 6 चेंडू 27 धावा. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ते दिशा दिली आहे मात्र फिंगर फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट.
यांचा आगमन झालाय. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. अनेक प्रेक्षक मात्र सलग 4थ्या दिवसामध्ये आपल्यापर्यंत जोडले गेलेत. अनेक प्रेक्षक सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून घेतला जातो. समोर एक चांगला संघ गोरसई ब अर्थातच ज्याच्या नावाचा डंका पूर्ण भारतभर पसरला गेलाय तो संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. दरम्यान आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिल्या ऑन ड्राईव्हचा फटका, चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू आणि क्षेत्ररक्षकांच्या मध्ये लागलेली रेस मात्र विजय होईल चेंडूचा. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार.